Good morning, all of you. I am Professor Karse JJ from late Pushpadevi Patil Arts and Science College, Risod, Washim, and this is the lecture for BSc first year student on unit number 4th, and today we are going to discuss a very important topic, that is a eukaryotic cell. In the previous lecture we have discussed about the prokaryotic cell and what are the components of prokaryotic cell. तर प्रोकॅरिटिक सेल काय असते या संदर्भात आपण लास्ट लेक्चरमध्ये बघितलेलं होतं आणि आज ह्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहे यूकॅरिटिक सेल. यूकॅरिटिक सेल याचं बेस्ट एक्झाम्पल आहे प्लांट सेल आणि ॲनिमल सेल. तर यामध्ये काय काय असतात याबद्दल आपण डिटेलमध्ये बघणार आहे की म्हणजे आपण म्हणतो दरवेळेस की एक सेल स्वतःहून स्वतःचे कार्य सर्व करू शकते, मग त्यासाठी लागणारे वेगवेगळे घटक कुठले आहेत आणि सेल त्या घटकांच्या यूज करून स्वतःला कशा पद्धतीने जिवंत ठेवती व विशिष्ट कार्य करती या संदर्भात आपण डिटेलमध्ये आज आपण बघणार आहे. सो लेट्स बिगिन. तर ही एक यूकॅरियोटिक सेल आहे. यूकॅरियोटिक सेल याचं बेस्ट एक्झाम्पल एक ॲनिमल सेल. ठीक आहे, मग एक ॲनिमल सेल कशी असती या संदर्भात आपण बघूत. तर हे स्क्रीनवर जसं तुम्हाला दिसत आहे, आपण आता थोडा वेळ पहिलेच एक यूकॅरियोटिक सेलबद्दल आपण बघितलं आहे. पण ती यूकॅरियोटिक सेल कुठं असती, मग ती ॲनिमल्समध्ये असते. मग ते कुठला ॲनिमल असू द्या, कुठला ॲनिमल असू द्या. आता तुमच्या स्क्रीनवर जे ॲनिमल दिसत आहे तो एक माऊस आहे आणि त्या माऊसच्या इंटरनल ऑर्गन्समध्ये आपण ॲनिमेशन थ्रू बघणार आहे की कुठले कुठले सेल कंपोनंट्स असतात. तर अशा पद्धतीने बघा, हे एक माऊस आहे आणि ज्यावेळेस ह्या माऊसच्या जर तुम्ही स्किनवर बघितलं तर ही स्किन पूर्ण अशा प्रकारे सेल्सनं बनलेली आहे. कुठल्या? यूकॅरियोटिक सेलनं. का यूकॅरियोटिक सेल आपण का असं म्हणतो? कारण हा जो माऊस आहे तो एक यूकॅरियोटिक ऑर्गॅनिझम आहे आणि याच्या पूर्ण शरीरामध्ये कशापासून बनलेले आहेत? यूकॅरियोटिक सेल. आणि हे यूकॅरियोटिक सेल त्याच्या म्हणजे काय, त्याच्या आतमध्ये असतो न्यूक्लियस. ठीक आहे, म्हणजे आपण पण याच पद्धतीने बनलेलो आहोत. आपण पण जर आपले सेल्स बघितलं, आपले स्किन जर बघितली तर अशाच पद्धतीचे टिश्यूज, अशाच पद्धतीचे सेल्सनं आपण बनलेले आहोत. फक्त थोडंसं त्यांचं फिजिओलॉजी आणि फिनोटिपिक कॅरेक्टर थोडेसे वेगळे असतील अपीरन्सचे प्राणीचे, पण पेशा लगभग आपल्या आणि त्यांच्या एकमेक असेच असतात एकमेकांच्या. ठीक आहे, मग चला आपण बघूत की यूकॅरियोटिक सेलच्या आतमध्ये जर गेलं तर आपलं काय काय बघायला भेटलं. तर ज्या वेळेस तुम्ही ह्या यूकॅरियोटिक सेलला झूम करून बघसाल तर यूकॅरियोटिक सेल अशी दिसती आणि ह्या यूकॅरियोटिक सेलमध्ये मग कुठले कुठले कंपोनंट्स आहेत. सगळ्यात बाहेरचं आवरणला आपण सेल मेम्ब्रेन म्हणू. त्यानंतर त्याच्या आतमध्ये जो असतो लिक्विड त्याला आपण म्हणतो सायटोप्लाझम. आणि हे जे आतला हिस्सा आहे हे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आणि याच्या आतमधला हा जो पिंक कलरचा दिसतो तो आहे न्यूक्लियस. आणि ह्या न्यूक्लियसच्या आतमध्ये असतो जेनेटिक मटेरियल, ते म्हणजे DNA. आणि हाच या सर्व सेलला कार्य करण्यात भाग पाडतो, म्हणजे या पूर्ण सेलला कंट्रोल करतो आणि हे पूर्ण मेटाबॉलिझम वगैरे जे काही पण असेल हे सर्व हे सेल करत आहेत. तर चला आता आपण आपल्या PPTवर जाऊ, ॲनिमेशन बंद करून. जी मी आता तुम्हाला सेल दाखवली ती आणि ही सेल एकच आहे, फक्त थोडंसं शेप थोडंसं वेगळं असेल. ठीक आहे, हे थोडा असा रेक्टँग्युलर तुम्हाला दिसत असेल, ती थोडं स्पेरिकल दाखवली, पण दोन्ही सेल एकच आहेत. ठीक आहे, असा जास्त करून असा जो सेलचा स्ट्रक्चर असतो तो प्लांट सेलचा असतो. आता आपण प्लांट आणि ॲनिमल सेलबद्दल काही बोलू ना, पण एक यूकॅरियोटिक सेलबद्दल बोलत आहे. तर यूकॅरियोटिक सेलमध्ये काय असतो, आता जे तुम्हाला पिंक कलरचा दाखवलं तो असतो न्यूक्लियस. न्यूक्लियसच्या आतमध्ये असतो जेनेटिक मटेरियल. ठीक आहे, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम प्रोटीन सिंथेसिससाठी. हा असतो मायटोकॉन्ड्रिया. हे बघा इथं लेबल पण आहे, हा आहे मायटोकॉन्ड्रिया, ते पॉवर हाऊस ऑफ सेल आहे. हा आहे लायसोझोम, हे डम्पिंग कंपाऊंड आहे, त्याच्यामध्ये सर्व गोष्टीला रिसायकल किंवा डायरेक्टली नष्ट करता येते. हे आहे गोल्गी कॉम्प्लेक्स फॅट सिंथेसिससाठी. जे आतमधलं पाण्यासारखं फ्लुइड होतं त्याला आपण सायटोप्लाझम म्हणतो. ठीक आहे, आणि ह्या ढाच्याला आतमधून स्टेबल देण्यासाठी सायटोस्केलिटन नावाचे प्रोटीन स्ट्रक्चर असतात. ठीक आहे, आणि उरलं सुरलं छोटे रायबोझोम्स. रायबोझोमचं काम आहे प्रोटीन सिंथेसिस. ते रायबोझोम्स इथं पण असू शकतात ह्या एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमवर किंवा फ्री फॉर्ममध्ये पण असू शकतात. तर अशा पद्धतीने हे सर्व यूकॅरियोटिक सेलचे कंपोनंट आहेत. मग यूकॅरियोटिक सेल कुठले असतात? यूकॅरियोटिक सेल आर मोस्टली डिवायडेड इंटू 2 टाइप्स, दॅट इज प्लांट सेल आणि ॲनिमल सेल. सर तुम्ही असं का म्हणता की यूकॅरियोटिक सेल प्लांट सेल आणि ॲनिमल सेलमध्ये डिवाइड झालेली आहे? त्यापूर्वी आपण जर यूकॅरियोटिक सेलचा उगम बघितला
तर युकॅरियोटिक सेलचा उगम म्हणजे प्लांट आणि ॲनिमल हे दोन्ही पण एकत्रच एक जीव होते आणि याच सेलची उत्क्रांती होऊन एकीकडे प्लांटची निर्मिती झाली आणि एकीकडे ॲनिमलची निर्मिती झाली. म्हणजे काय, प्लांट असू द्या किंवा ॲनिमल असू द्या, या दोघांचे पण एकच वंशावळ आहे आणि तो म्हणजे एक प्री युकॅरियोटिक सेल. तो प्री युकॅरियोटिक सेल बनला कसं, त्यासाठी मग परत आपण एक ॲनिमेशन बघूत. त्यामध्ये आपण हे बघूत की कशा पद्धतीने युकॅरियोटिक सेल हे उगम झाला आहे. पण त्या अगोदर या युकॅरियोटिक सेलमध्ये जर एक्स्ट्रा ऑर्गनल आपण टाकला ते म्हणजे क्लोरोप्लास्ट, तर ती कुठली झाली, प्लांट सेल. ठीक आहे, हे बघा ही जी प्लांट सेल. प्लांट सेलमध्ये आणि ॲनिमल सेलमध्ये जास्त फरक नाही. फक्त काय फरक आहे, प्लांट सेलमध्ये व्हॅक्यूल हे जास्त मोठा असतो आणि प्लांट सेलमध्ये क्लोरोप्लास्ट असतो. क्लोरोप्लास्ट ॲनिमल सेलमध्ये नसतो, फक्त आणि फक्त प्लांट सेलमध्ये क्लोरोप्लास्ट असतो. तर अशा पद्धतीने प्लांट सेल आणि ॲनिमल सेलमध्ये फक्त फरक एवढाच आहे. दोन्ही पण युकॅरियोटिक सेल आहे, फक्त प्लांट सेलमध्ये क्लोरोप्लास्ट असतो, ॲनिमल सेलमध्ये क्लोरोप्लास्ट नसतो. प्लांट सेलमध्ये मायटोकॉन्ड्रिया असते, ॲनिमल सेलमध्ये मायटोकॉन्ड्रिया असते. प्लांट सेलमध्ये व्हॅक्यूल असते, ॲनिमल सेलमध्ये पण व्हॅक्यूल असते, पण ते छोट्या आकारात असतो. तर आपण युकॅरियोटिक सेलचा उगम कसा झाला त्याबद्दल आपण ॲनिमेशन बघूत. आता ही जर तुम्हाला एक डायग्राम दिसत असेल, या डायग्राममध्ये तुम्ही जर पुरातत्व युकॅरियोटिक सेल, आता थोड्या वेळ पूर्वी आपण काय बोललो की युकॅरियोटिक सेल हे दोन टाईप्समध्ये पडले गेलेले आहेत, एक प्लांट सेल आणि ॲनिमल सेल. पण या दोघांचा पण उगम एकच आहे, एक कॉमन ॲन्सिस्टर आहे आणि त्यांच्यापासूनच त्यांची उत्क्रांती झाली, म्हणजे इव्हॉल्युशन झालं. आणि काही वनस्पती, काहीचं रूपांतर वनस्पतीमध्ये झालं आणि काहींचं रूपांतर हे ॲनिमलमध्ये झालं. ठीक आहे, तर मग ही दॅट इज प्रिमिटिव्ह युकॅरियोटिक सेल कशी होती, तर प्रिमिटिव्ह युकॅरियोटिक सेलमध्ये कुठल्याही प्रकारचं ऑर्गनल नव्हतं. तुम्हाला ज्या डायग्राममध्ये बघत आहे तुम्ही, कुठल्याही प्रकारचं ऑर्गनल नाही. त्याच्यात तुम्हाला गोल्गी दिसायला नाही, तुम्हाला याच्यामध्ये लायसोसोम दिसायला ना, त्याच्यामध्ये मायटोकॉन्ड्रिया दिसायला ना, क्लोरोप्लास्ट दिसायला. तर यामध्ये झालं काय, ही पुरातत्व युकॅरियोटिक सेल होती आणि ही फार आकारानं मोठी होती आणि याला एक बाहेरचं एक आवरण होतं, त्याला सेल मेम्ब्रेन होतं. आणि ही पुरातत्व प्रोकॅरियोटिक सेल होती. तर झालं असं की जो प्रोकॅरियोटिक सेल आहे, ह्या प्रोकॅरियोटिक सेलला काय, बाहेरचं क्लायमॅटिक कंडिशन वगैरे, तर याला बाहेरचं क्लायमॅटिक कंडिशन म्हणजे की टेम्परेचर, केमिकल अटॅक्स, pH, ऑदर घटकामुळं किंवा प्रेशरमुळं, असं वेगवेगळ्या फिजिओलॉजिकल पॅरामीटर्सला हे प्रोकॅरियोटिक सेल हे याला दिक्कत जाऊ लागली, कठीणाई जाऊ लागली. मग यांनी केलं काय, या प्रोकॅरियोटिक सेलनं काय केलं, स्वतःहून या युकॅरियोटिक सेलच्या आतमध्ये जाऊन राहायला वास केला. म्हणजे काय, गृहीत धरा एक मोठासा प्लॉट आहे आणि ह्या मोठ्याच्या प्लॉटमध्ये एक मोठीशी बिल्डिंग आहे, म्हणजे हे न्यूक्लियस आहे. ठीक आहे, आता झालं असं की हा एकटा सर्वाइव्ह नाही होऊ शकला, म्हणून हे काय केलं, यानं इथून एंट्री होऊन ह्या प्लॉटमध्ये एंट्री केली. आता याला कुठल्याही प्रकारचं धोका नाही, म्हणजे की कुठल्याही प्रकारचं टेम्परेचर, pH और बॅरोफिलिक प्रेशर एक्सेट्रा, असं कुठल्याही प्रकारचं जास्त तणाव ह्या सेलवर येत नाही. का, कारण ही जी प्रोकॅरियोटिक सेल ती कोशामध्ये गेली, युकॅरियोटिक सेलच्या आतमध्ये जाऊन शिरली. आणि कालांतराने असं खूप वर्ष होत गेलं आणि ह्याच प्रोकॅरियोटिक सेल आणि ही जी पुरातत्व युकॅरियोटिक सेल, ह्या दोघांमध्ये एक प्रकारचं असोसिएशन झालं, एक प्रकारचं समझोता झाला. कुठला समझोता, की प्रिमिटिव्ह युकॅरियोटिक सेलनं, बघा जे मी आता तुम्हाला म्हणलो, प्रोकॅरियोटिक सेल आतमध्ये जाऊन आतमध्ये एंटर केली आणि ही इथंच राहत आहे सध्या. तर ह्या दोघांमध्ये एक समझोता झाला. कुठल्या प्रकारचा समझोता झाला, की मी एवढा विशाल आहे, मोठा आहे, तर मला जगण्यासाठी ऊर्जाची भरपूर गरज आहे आणि ऊर्जा मी एवढ्या याच्यासाठी ऊर्जा बनवणं सक्षम नाही. ऊर्जा दॅट इज अ प्रिमिटिव्ह युकॅरियोटिक सेल पण बनवत होती, पण खूप कमी प्रमाणात बनवत होती सेल मेम्ब्रेनच्या मदतीने. पण
एक विशिष्ट प्रकारचा बॅक्टेरिया जर का तो बॅक्टेरिया विशिष्ट प्रकारचा दॅट इज रिकेट्शिया टाईप ऑफ बॅक्टेरिया आहे जो की आज आढळतो, तो बॅक्टेरिया जाऊन युकॅरियोटिक सेलच्या आतमध्ये शिरला आणि या दोघांमध्ये समजत झाला की तू मला राहायला जागा दे. हा प्रोकॅरियोटिक सेल काय म्हणतो, तू मला राहायला जागा दे, त्या व्यतिरिक्त मी तुला ऊर्जा बनवून देईन. आणि युकॅरियोटिक सेल काय म्हणतो, मी तुला राहायला जागा देतो पण तू मला भरपूर प्रमाणामध्ये ऊर्जा बनवून दे, त्या व्यतिरिक्त मी तुला राहायला जागा देतो आणि बाहेरच्या इन्व्हायरमेंटपासून तुला प्रोटेक्ट करतो. आणि अशा पद्धतीच्या समझोत्याला सिम्बायोटिक असोसिएशन म्हणतात. कुठलं सिम्बायोटिक, हे प्रोकॅरियोटिक सेल युकॅरियोटिक सेलच्या आतमध्ये जाऊन राहत आहे म्हणजे एंडोसिम्बायोटिक असोसिएशन आहे. आणि हे कधी झालं, हे नियर अबाउट 3.2 बिलियन इयर अगोच्या पहिलीची गोष्ट आपण बोलत आहे, ज्यावेळेस पृथ्वी अस्तित्वात कधी आली ती 4.5 बिलियन इयर्स अगो. आणि मी ही गोष्ट कुठली बोलत आहे, 3.2 बिलियन इयर अगो, म्हणजे खूप पहिलीची गोष्ट आहे. त्यावेळेस बॅक्टेरिया होता आणि बॅक्टेरियानंतर काही युकॅरियोटिक सेल जन्माला आले आणि ह्या दोघांमधले जे संभाषण आहे, जे मी आता तुम्हाला ही थेरी सांगितली एंडोसिम्बायोटिक थेरी, ही खूप पहिलीची थेरी आहे. आणि अशा पद्धतीने मायटोकॉन्ड्रिया जन्मात आला. आता याच बॅक्टेरियाला आपण काय म्हणतो, मायटोकॉन्ड्रिया. आणि हा मायटोकॉन्ड्रिया आपल्या प्रत्येक पेशीमध्ये आहे. वनस्पती पेशीमध्ये पण आढळतो आणि वनस्पती पेशीमध्ये पण आढळतो आणि युकॅरियोटिक सेलमध्ये पण आढळतो. म्हणजे आपल्या प्रत्येक पेशी, आपण जर एक चिमूटभर आपली स्वतःची चमडी जर तळहाताची उचलली तर प्रत्येक पेशीमध्ये तुम्हाला मायटोकॉन्ड्रिया आढळतो. आणि हा मायटोकॉन्ड्रिया काय आहे, बॅक्टेरिया आहे. कुठला बॅक्टेरिया, रिकेट्शिया टाईप ऑफ बॅक्टेरिया आहे. हा बॅक्टेरिया कोणाचा गुलाम झाला, तो युकॅरियोटिक सेलचा गुलाम झाला. तो कुणाच्या आदेशवर काम करतो, तो पूर्णतः युकॅरियोटिक सेलच्या आदेशवरच काम करतो. ठीक आहे. तर अशा पद्धतीने युकॅरियोटिक सेल उगम झाली. आणि ही युकॅरियोटिक सेलची उगम होऊन नंतर मग कॉर्डेट, नॉन कॉर्डेट, ठीक आहे, कॉर्डेट, नॉन कॉर्डेट, त्यानंतर मग रेप्टाईल म्हणजे सरपटणारे प्राणी, नंतर ॲम्फिबियन्स, ठीक आहे, ॲम्फिबियन्स म्हणजे बेंडूकसारखे प्राणी. मग त्या ॲम्फिबियन्सच्या नंतर मग त्यांचा उगम होऊन बर्ड्स नंतर एव्स नंतर मग प्राणी, ठीक आहे, आणि प्राण्यानंतर मग आपण, ठीक आहे. अशा पद्धतीने वेगवेगळ्या स्वरूपाने ॲनिमल्सची निर्मिती झाली. पण याच्यामध्ये पण एक गोष्ट आहे सर, काही सेल्समध्ये फक्त आणि फक्त रिकेट्शिया टाईप ऑफ बॅक्टेरिया गेला, पण या व्यतिरिक्त ह्याच प्रिमिटिव्ह सेलमध्ये जर का रिकेट्शिया टाईप ऑफ बॅक्टेरिया पण असेल आणि दुसरा महत्त्वाचा दॅट इज सायनोबॅक्टेरिया. मी आता काय म्हणलो, कसा तरी पद्धतीने तो रिकेट्शिया बॅक्टेरिया आतमध्ये गेला रेड कलरचा आणि त्यानं रूपांतर केलं स्वतःमध्ये, तो त्याचा गुलाम झाला हे युकॅरियोटिक सेलचं. त्याला आपण बाज म्हणतो मायटोकॉन्ड्रिया. आणि मायटोकॉन्ड्रिया इज नोन ॲज पॉवर हाऊस ऑफ सेल. का, तो ऊर्जा बनवते, का, बाय ऑक्सिडेशन प्रोसेस. ठीक आहे. तर अशा पद्धतीने मायटोकॉन्ड्रिया एक ऑर्गनल त्या युकॅरियोटिक सेलला भेटलेला आहे. पण त्यासोबतच दुसरा पण ऑर्गनल अस्तित्वात येत आहे, तो म्हणजे प्रोकॅरियोटिक सेलमध्ये जर का एक सायनोबॅक्टेरियाचे वंशज जर का आतमध्ये येऊन शिरले, जस्ट फॉर एक्झाम्पल हा फोटोसिंथेटिक बॅक्टेरिया आहे सायनोबॅक्टेरिया, आणि हा जर का आतमध्ये जाऊन शिरला आणि शिरून जर यानं जर का फोटोसिंथेसिस केलं तर हे काय करल, हे ऊर्जा बनवून देईल. कुठल्या स्वरूपात ऊर्जा बनवल, ऊर्जा बनवून अन्न पण बनवून देईल. म्हणजे बघा, ही सेल स्वतःचं अन्न पण बनवू शकते आणि ऊर्जा पण बनवू शकते. अशा सेलला आपण म्हणतो ऑटोट्रॉपिक सेल. याचं उदाहरण आहे वनस्पती. पण सध्या ही वनस्पती दिसत आहे का, नाही, एक सिंगल सेल आहे. मग याचं एक उदाहरण आहे आल्गे. ठीक आहे, आल्गे, अमीबा पण. ठीक आहे. तर मी काय म्हणतो सध्या सर, असे पण प्रकारचे सिंगल सेल ऑर्गॅनिझम्स आहेत जे की फोटोसिंथेसिस करू शकतात. त्याचं एक्झाम्पल आहे आल्गे. आणि हे आल्गेमध्ये मग काय आहे, आल्गेमध्ये मायटोकॉन्ड्रिया तर आहेच आहे, पण क्लोरोप्लास्ट पण आहे. क्लोरोप्लास्ट एक काय आहे, क्लोरोप्लास्ट एक बॅक्टेरिया आहे. कोणता बॅक्टेरिया, सायनोबॅक्टेरियाचा एक एक्झाम्पल आहे. सायनोबॅक्टेरियानं आपण
काय केलं, एंडोसिम्बायोसिस केलं. म्हणजे काय, त्यांचं पण एक प्रकारचं ॲग्रीमेंट झालं की काय, मी तुला राहायला जागा देतो, ठीक आहे, तू मला त्या व्यतिरिक्त अन्न बनवून दे. म्हणजे क्लोरोप्लास्ट काय करतो, अन्न बनवून देतो, आणि रेस्पिरेट दॅट इज मायटोकॉन्ड्रिया काय करतो, ऊर्जा बनवून देतो. आणि अशा पद्धतीने दोन्ही ऑर्गनल्स हे कोणामध्ये असतात, प्लांट सेलमध्ये असतात. तर ही आहे प्लांट सेल. या प्लांट सेलमध्ये हा जो क्लोरोप्लास्ट आहे, हा क्लोरोप्लास्ट एक सायनोबॅक्टेरिया आहे, आणि हा जो मायटोकॉन्ड्रिया आहे हा एक रिकेट्शिया टाईप ऑफ बॅक्टेरिया आहे. आणि हे दोन्ही पण मिळून काय करतात, वनस्पती सेलला अन्न बनवून देतात. वनस्पती काय करतात, अन्न बनवतात. अन्न कोणाच्या मदतीने बनवतात, या क्लोरोप्लास्ट ऑर्गनलमुळे बनवतात. क्लोरोप्लास्ट काय, एक बॅक्टेरिया आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने युकॅरियोटिक सेल मध्ये प्लांट सेल आणि ॲनिमल सेल आपण दोन्ही पण बघितले. आणखी विस्तारित बघू, ही मग ॲनिमल सेल आहे. या ॲनिमल सेलमध्ये मायटोकॉन्ड्रिया आहे. मायटोकॉन्ड्रिया आपल्याला माहिती आहे ऊर्जा बनवून द्यायचं काम आहे. लायसोझोम, लायसोझोमचं एक विशिष्ट काम आहे. लायसोझोमचं काय काम आहे, लायसोझोमचं अनवॉन्टेड प्रोटीन असेल, अनवॉन्टेड कुठलाही बॅक्टेरिया असेल, व्हायरस असेल, तो या लायसोझोममध्ये टाकला जातो आणि टाकून त्याला किल करले जातो. ठीक आहे, याचं काम आहे लायसोझोमचं. गोल्गी बॉडीचं काय काम आहे, आपल्या पूर्ण शरीरामध्ये जे फॅट सिंथसिस करायचं आहे, फॅट, चरबी, ठीक आहे, तर फॅटी लिपिड्स मॉलिक्युल्स बनवायचं जे काम आहे ते हे गोल्गी कॉम्प्लेक्सचं असते. ठीक आहे. एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, हा जो एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आहे, हे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम कोणाला कव्हर करतो, न्यूक्लियसला. एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचं काम काय आहे, मग एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचं काम आहे न्यूक्लियसला सपोर्ट करणं. कुठल्या प्रकार सपोर्ट करणं, न्यूक्लियसला कुठल्याही प्रकारचं विजा न होऊ द्यायचं काम एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचं आहे. पण एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचं दुसरं पण एक काम आहे. एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम हे प्रोटीन सिंथसाइज करतात. प्रोटीन का बरं सिंथसाइज करतात, कारण एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमवर विशिष्ट प्रकारचे ऑर्गनल्स आहेत. त्या ऑर्गनल्सला आपण रायबोझोम असे म्हणतो. हे रायबोझोम्स प्रोटीन सिंथसाइज करतात. प्रोटीन्स सिंथसाइज, प्रोटीन्स आपल्या सर्वांना माहिती आहे, प्रोटीन्स ह्या मसल्सपासून प्रत्येक घटकांमध्ये प्रोटीन आपल्याला लागत आहे. ठीक आहे. सलाव्यामध्ये एन्झाईम्स आहेत, एन्झाईम्स आर प्रोटीन इन नेचर. केस, आपल्या अंगावरचे जे केस आहे, डोक्यावरचे केस आहे, त्याच्यामध्ये पण प्रोटीन आहे. ठीक आहे. डोळ्यामध्ये जो आपण आश्रू निघतो त्याच्यामध्ये पण एक प्रोटीन आहे. वेगवेगळे आपले मसल्स प्रोटीन्स पण आहेत. ठीक आहे. सर्व प्रोटीन्स हे बनवण्याचे काम एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमवर असणारे रायबोझोम्स करतात. मग रायबोझोम्स हे फ्री फॉर्ममध्ये पण असू शकतात आणि बाउंडेड फॉर्ममध्ये पण असू शकतात. या डायग्राममध्ये एक व्हॅक्यूल नावाचं एक ऑर्गनल दिसत नाही आहे. जर तुम्ही अंड बघितलं, अंड्याला जर ब्रेक केल्यानंतर एक बारीकसं एक खालच्या बाजूने एक काय असते, बारीकशी थर असते, त्या थरमध्ये काय असते, हवा असते, त्याला व्हॅक्यूल म्हणतात अंड्याच्या शेलमध्ये. ठीक आहे. ते व्हॅक्यूलचं काम काय, तो व्हॅक्यूलचं काम हे आहे की व्हेरियस टॉक्झिन्सला स्टोअर करून ठेवणे आणि गॅसला पण स्टोअर करून ठेवणे, दॅट इज एअरला पण स्टोअर करून ठेवणे. हाच व्हॅक्यूल्स प्लांट सेलमध्ये पण असतो. बघा, ही पण प्लांट सेल आहे. या प्लांट सेलमध्ये सगळ्यात जास्त जो एरिया घेरला गेलेला आहे तो आहे व्हॅक्यूलला. जर आपण कोणी असा प्रश्न विचारला की युकॅरियोटिक सेलमध्ये सगळ्यात मोठा ऑर्गनल कोणता आहे, तर न्यूक्लियस आहे. आणि कुठला युकॅरियोटिक सेल, ॲनिमल सेल. आणि जर प्लांट सेलमध्ये जर सगळ्यात मोठा ऑर्गनल कुठला असेल तो असेल व्हॅक्यूल. बघा, ह्या व्हॅक्यूलमध्ये काय असते, ह्या व्हॅक्यूलमध्ये असते काही रिझर्व फूड मटेरियल. ह्या व्हॅक्यूलमध्ये काय असते, एअर्स. जर आपण कोणी आपल्याला प्रश्न विचारला की कमळाचे पान हे नेहमी का तैरतात पाण्यावर, तर त्यासाठी हा जे व्हॅक्यूल्स आहे त्या व्हॅक्यूल्समध्ये काय असते, एअर असते. ह्या एअरमुळे ते बियॉन्सी दाखवते, म्हणून तो वनस्पती पाण्यावर तैरू शकते. ठीक आहे. या व्हॅक्यूल्समुळे, या व्हॅक्यूल्समध्ये मग खूपसे सेकंडरी मेटाबॉलाइट्स पण असतात. सेकंडरी मेटाबॉलाइट्स म्हणजे जस्ट फॉर एक्झाम्पल जी चहाची पत्ती आहे, ठीक आहे, त्याच्यामध्ये काही फ्लेवोनॉइड्स असतात, ते कंपाऊंड्स आहेत, ते फ्लेवोनॉइड्स, काही फिनॉलिक कंपाऊंड्स पण असतात. तर हे जे गंध देणारे जे कंपाऊंड्स आहेत ते पण ह्या व्हॅक्यूल्समध्ये, प्लांट सेलच्या व्हॅक्यूल्समध्ये तो प्रेझेंट असतात. ठीक आहे. आणि भरपूर जे आपण आणखी म्हणतो, जे डिंक वगैरे आपल्याला भेटते खाण्यामध्ये, ठीक आहे, खाण्याचं डिंक वगैरे जे असते ना, आपल्याला भेटत असते ना वनस्पतीपासून, तर तो हे जे त्यांना रेझिन्स असे म्हणतात, ते पण अशा व्हॅक्यूल्समध्येच असतात. आणि मग व्हॅक्यूल्स फुल झालं की हे मेम्ब्रेनला क्रॅश करून तो बाहेर निघतात आणि ते वनस्पतीच्या बाहेर आपल्याला डिंक भेटतात, जे की आपण खात असतो. ते पण या व्हॅक्यूल्समध्ये स्टोअर असतात. तर अशा पद्धतीने व्हॅक्यूल्सचं एक काम आहे.
क्लोरोप्लास्ट आपल्या सर्वांना माहिती आहे, क्लोरोप्लास्टचं काम आहे एनर्जी बनवणे, दॅट इज सॉरी फर्स्ट ऑफ ऑल एनर्जी बनवणे आणि त्या एनर्जीचा वापर करून अन्न बनवणे. क्लोरोप्लास्टचं काम काय आहे? अन्न बनवणे. मायटोकॉन्ड्रियाचं काम काय आहे? ऊर्जा बनवून देणे. ठीक आहे. अमायलोप्लास्टचं काम आहे स्टार्च ग्रेन सिंथेसिस. जस्ट फॉर एक्झाम्पल आपण जर आलू आपण बघितला तर आलूमध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय असते? स्टार्च. आणि तो अमायलोप्लास्ट एक विशिष्ट प्रकारचा ऑर्गेनल आहे जे की स्टार्चला डिपॉझिट करते. ठीक आहे. आणि तो स्टार्च मग आपण खातो. या स्टार्चपासून आपण बघा हे स्टार्च मग कशामध्ये आहे? हे स्टार्च मग आपल्या मक्यामध्ये आहे, हे स्टार्च आपल्या पोटॅटोमध्ये आहे, हा स्टार्च आपल्या रताळ्यामध्ये पण आहे. ठीक आहे. नेक्स्ट ऑर्गेनल आपण बघू एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. हेच एंडोप्लाझमिक रेटिक्युलम, हा जो एंडोप्लाझमिक रेटिक्युलम आहे, हा एंडोप्लाझमिक रेटिक्युलम हे ॲनिमल सेलमध्ये पण आहे आणि प्लांट सेलमध्ये पण आहे. याचं सेम काम आहे प्रोटीन सिंथसाइज करून देणे. गोल्गी वेसिकल्स यांचं सेम काम आहे. गोल्गी वेसिकल गोल्गी ॲपरेटस बनतो त्यांचं फॅट सिंथसिससाठी, तो महत्त्वाचा असतो. रायबोझोम सेम प्रोटीन सिंथसिस. स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम लिपिड सिंथसिससाठी आहे. ठीक आहे. सेल वॉल कधी पण लक्षात ठेवायचं, सेल वॉल ही फक्त आणि फक्त प्लांट सेलमध्ये असते. ॲनिमल सेलमध्ये सेल मेम्ब्रेन असते. प्लांट सेलमध्ये सेल वॉल ॲज वेल ॲज सेल मेम्ब्रेन असते. जर कुणी असा प्रश्न विचारला की वनस्पती खास करून लाकूड का बरं पाण्यावर तैरत आहे? का? कारण त्यातून बनलेलं आहे सेल्युलोजनं. आणि सेल्युलोज हे सेल वॉलमध्ये असते. सेल वॉलमधला एक पॉलिसॅकराइड कंपाऊंड आहे. आणि सेल वॉल हे ॲनिमल सेलला नसते. सेल वॉल हे फक्त आणि फक्त प्लांट सेलला असते. तर अशा पद्धतीने आपण युकॅरियोटिक सेल बघितलेली आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण फायनल टॉपिक घेऊ, दॅट इज कंपॅरिझन बिटवीन प्रोकॅरियोटिक अँड युकॅरियोटिक सेल. आणि अशा पद्धतीने आपला हा महत्त्वाचा 2 कंपोनंट्स आपला ह्या युनिटमध्ये युनिट नंबर 4 मधले संपणार आहेत. थँक्यू.